बोला पुंडलिकवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय. आला ऋतू पावसाळा की प्रकोप जाहला, निसर्गानं हा कुठला तांडव मांडला. एवढा धो 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 ढगफुटीसारखा पाऊस पसरलाय. या वर्षीचा जीव घेणाव कडा. देवा रे देवा, अंगाची नुसती लाही लाही झाली. काय खरे की नाही आपण म्हणतो ना, देवा काय रे गरमी, पुढे झाला पाऊस बिऊस, काम रेकडली. अजून थंडी पण पडत नाहीये, पूर्वीसारखा गारवाच नाहीये. नुसती देवा मागे आपली भून भून चालूच असते की नाही. दूषण देवाला देतो, प्रताप आपण करतो, प्रश्न आपण पाडतो आणि उत्तर देवाकडे मागतो. आपण झाडे तोडतोय, डोंगर पोखरतोय, नद्या घाण करतोय आणि काँक्रीटची जंगले बांधतोय. हजारो झाड तोडतो आणि घरासमोर 2-4 कुंड्या ठेवतो आणि म्हणतो की बघा कुंड्यांमध्ये आम्ही किती झाडे लावलेत ते. असं कसं चालेल? संतुलन बिघडतं की हो. आपली आई आपल्यावर किती प्रेम करते आणि जर तिच्या मनाविरुद्ध घडलं तर ते आपल्यावर चिडते की नाही. ज्या निसर्गाने आपल्याला मायेने सांभाळलं, शुद्ध हवा पाणी अन्न दिलं, जर त्या माऊलीच्या आपण मनाविरुद्ध केलं तर ती पण आपल्यावर चिडणार की हो. झाड नसेल तर पाऊस कुठून येणार, पाऊस नसेल तर पाणी कुठून येणार, आणि जर पाणी नसेल तर शेती कुठून येणार, आणि जर शेती नसेल तर आपल्या ताटामध्ये भाकर कुठून येणार. म्हणून सांगतोय माऊली, आज बरं चाललंय म्हणून उद्याची व्यवस्था आपणच करायला हवी. नुसतं शेताकडे बघत बसायचं नाही. वृक्षवल्ली आम्हा सोय रे, वन्यचरे पक्षी सुस्वरे आळविती. कारण जर पृथ्वीवर माणसं पक्षी प्राणी टिकावी वाटत असेल तर झाडांची फ्रेंडशिप केलीच पाहिजे. संत तुकाराम महाराजांनी किती सुंदर सांगितले. तुका म्हणे सिंचन करिता मुळ, वृक्ष उलावे सकळ, मुखी घ्यावे नाम श्री हरी, होईल मनही निर्मळ. चला तर मग आपण सगळे मिळून एक संकल्प करूया. म्हणा माझ्या मागे एक व्यक्ती एक झाड लावणार आणि त्याची आयुष्यभर जबाबदारी घेणार. आपली पृथ्वी हिरवीगार कशी होणार हे आपणच ठरवणार. बोला पुंडलिकवर दे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.